मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांचा काटकोन तयार झालेला दिसला, तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन होईल? किती वाजले होते त्यांनी पाहिले तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन, तास काटा मिनिट काटा यांच्यात काटकोन किती वाजता बनतो तुम्हाला दाखवते. हे बघा, लक्ष द्या. इथे 12 वाजले, इथे 6, इथे 3 आणि इथे क्लिअर. या गोष्टी लक्षात आला. आता मला एक सांगा, काटकोन या टायमिंगला बनतो की नाही? हा कोणता टायमिंग आहे? 3 वाजले 3. आणि काटकोन अजून एकदा बनतो असा आणि असा. किती वाजता टायमिंग राहील तो? 9चा. आलं लक्षात? एक 3चा बनतो आणि एक काय बनतो? 9चा पण टायमिंग. हे बघा, इथे काटकोन आणि इथे पण काटकोन बनला. याचा अर्थ काटकोन 2 टायमिंग मध्ये बनतो. कोणत्या? काटकोन हा 3 व 9 वाजता बनतो. काटकोन हा कोणत्या टायमिंगला बनत असतो? 3 आणि 9 वाजता. आलं लक्षात? समजा मी टायमिंग हा 3चा घेतला. आता मला 1.5 तास समोर जायचं आहे. काटकोन तयार झालेल्या तर आणखी 1.5 तासांनी, किती तासांनी? 1.5 तासांनी. 1.5 तासांनी 3 मध्ये 1.5 तास टाका, 4:30 वाजते का? अरे वाजते की नाही? मग मला एक सांगा, वेळ किती झाली 1.5 तासानंतर? वेळ झाली 4:30. हो की नाही? 1.5 तास टाकला, लक्षात आला का तुमच्या? या 3 मध्ये 1.5 तास जर टाकला तर 4:30 होते. मग 4:30 अंशात्मक कोन काढता येतो. त्यानेच म्हटलं आहे की काट्यात किती अंशाचा कोन आहे. आलं लक्षात? मग मला एक सांगा, आपला नियम आहे 4 म्हणजे तासाला 30 ने गुणतो आणि मिनिटाला कितीने गुणू रे? मिनिटाला कितीने गुणू? बरोबर आहे, 11/2 ने गुणतो. आपला अंशात्मक कोन काढण्याचा तो फंडा आहे. हे लक्षात. काय? 4 त्रिक 12 वजा ज्याने याला भागलं किती राहिल्या होते? 15. 11 पाची 55, 5 बाकी 11 1 11, 11 आणि 5 16. आता मला एक सांगा रे, 165 मधून 120 काढले, किती राहिले? किती राहिले? आहे का 45 अंशाचा कोन? बघा बरं, आहे का रे? चला लिहून घ्या. पर्याय क्रमांक किती आपला? 2. कळत आहे का? ठीक. चला लिहून घ्या व्यवस्थित. जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते पहा, 3:37 वाजता घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवते? MPSC टेक्निकल सर्व्हिसला प्रीला विचारलेला क्वेश्चन. अतिशय सोपा. आरसा म्हटलं, प्रतिमा म्हटलं, डायरेक्ट काढता येते. आता टायमिंग हा आपण 11:60 मधून वजा करायचा, कारण एकूण तास किती असते दिवसभराचे? काय? 12 तास. 12 तासातून काय करूया आपण? हा 3:37 वजा करू. बस झालं, एवढंच करायचं आहे. 24 तास जर म्हटलं तर इथे 23:60 घ्यायचे. किती घ्यायचे? 23:60 म्हणजे 24 तास पूर्ण क्लिअर करायचे. आता 11:60च का बरं आला? ते 11 तास आणि 1 तास म्हणजे एकूण 12 तास झाले. झालं 12 तास. सांगा रे, 10 मधून 7 गेले 3, हा 1 इथे आला. 6 मधून 4 गेले 2. ठीक आहे. 11 मधून 3 गेले, 11 मधून 3 गेले 8. म्हणजे टायमिंग कुठला असायला पाहिजे तुमचा? 8:23. पहिलाच पर्याय 8:23. सोपा प्रश्न आहे हा, लिहून घ्या. जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते बा प्रश्न? रसीला बहुत करून, म्हणजे बहुत म्हणजे जास्त करून, रसीला बहुत करून तिच्या भावाला त्याच्या स्थानिक रेल्वे स्थानकात संध्याकाळी 5:56 वाजता भेटते. म्हणजे भेटण्याची वेळ काय त्यांची? भेटणे कितीची वेळ आहे? भावाला भेटण्याची वेळ 5:56 आहे. किती आहे? 5:56 आहे. आणि तो तिला त्याच्या घरी घेऊन येतो. ठीक आहे. पण घरी जाण्याचा टायमिंग अजून दिला नाही.
एके दिवशी तिने तिची कचेरी लवकर सोडली आणि ती स्थानकावर सायंकाळी 4:50 वाजता पोहोचली. किती म्हणजे ती या टाइमिंगला पोहोचायच्या ऐवजी 4:50 ला पोहोचली. किती पोहोचली नंतर पोहोचली. कधी पोहोचली ती दुसऱ्या दिवशी लवकर ऑफिस सुटलं समजा कचेरी ना कचेरी लवकर सुटल्यामुळे ती 4:50 तास आली. खूप लवकर आली ना. येते लक्षात तुमच्या पोहोचली. ती तिच्या घराच्या दिशेने चालू लागली. वाटेत तिला त्याच्या घरून येणारा भाऊ भेटला आणि तो घरी नेहमीपेक्षा 20 मिनिटे आधी पोहोचला. तो कधी पोहोचला कोण भाऊ भाऊ तिला घेऊन 20 मिनिटे अगोदर पोहोचला. याचा अर्थ काय मला एक सांगा 20 मिनिटे अगोदर पोहोचला हे बरोबर आहे पण इथचा टायमिंग दिला नाही ना. भाऊ तिला कधी घेऊन गेला तर अरे दिलाय का. हे पहिला जो विषय झाला हा अशा वेळेस जेव्हा तो पहिल्या वेळेस भाऊ भेटलाच होता ना तेव्हा तो घरी कधी घेऊन गेला माहितीये का तुम्हाला. कधी घेऊन गेला टायमिंगच नाही दिला. मग यांनी हा टायमिंग जर दिला असेल तर कुठंतरी एक टायमिंग त्यांनी मिस केला. एक टायमिंगच नाहीये. मग आता घराच्या दिशेने चालू लागली. वाटेत तिला त्याच्या घरून येणारा भाऊ भेटला आणि ते घरी नेहमीपेक्षा 20 मिनिटे आधी पोहोचले. तर ते किती वेळ चालले. आता किती वेळ चालण्यासाठी या टायमिंग आणि या टायमिंग मधली वजाबाकी दाखवा लागेल की नाही. पण हा दुसरा टायमिंग आपल्याकडे नाही. मग आता आपण पर्याय बघू. 1 तास 4 मिनिटे टायमिंगच नाही बनणार म्हणजे तिन्ही पर्याय बनणार नाही. हा काय म्हणते घरी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ दिलेला नसल्यामुळे गणना करता येणार. म्हटलं वेळ आहेच वेळच नाही ना गणनाच कशी करता येईल कारण ते वजाबाकी करावं लागेल आपल्याला. म्हणून पर्याय क्रमांक किती राहील तुमचा 4. ओके आपल्याला हा एक टायमिंग काढता आला पाहिजे हा एक टायमिंग काढता आला पाहिजे. दोघांमधला फरक म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं. येईल लक्षात. चालू टाका पर्याय क्रमांक किती 4. ठीक आहे. घड्याळामध्ये 4:20 वाजता मोठा तास काटा आणि छोटा मिनिट काटा यांच्यामध्ये चा कोण किती. 4:20 सांगायची काही नसते. हे 4 कितीचा टायमिंग सांगायचा आहे तुम्हाला 4:20 चा. 4 ला कितीने गुणू 30 ने आणि 20 ला कितीने गुणू 11/2. 30 आणि 11/2 हे पाठ ठेवलं पाहिजे. आता आपण 4 त्रिक 12 0 वजा 2 1 2 10 गुणिले 11 110. 120 मधून 110 गेले 10 अंश. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. किती अंश. एक्सरसाइज मुख्य 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे जायचं पुढे. सेम क्वेश्चन दिसत आहे तसंच. पहा काय म्हणते. घड्याळात 11:20 वाजले असताना तास काटा मिनिट काटा यामध्ये होणारा अचूक मापाचा कोन सांगा. किती रे 11:20 ते 11 ला कितीने गुणलं 30 ने आणि 20 ला कितीने गुणू परत 11/2 ने. 11 त्रिक 33 वर 1 0 वजा 2 2 कटला 10 गुणिले 11 110. सांगा रे 330 मधून 110 गेले किती. हे राहिले किती आपले 220. पण पर्यायामध्ये नाहीये कारण काय समजा 180 अंश पेक्षा प्लस निघत असेल आकडा तर त्याला काय करायचं वजा करायचं 360 मधून. म्हणून 360 वजा 220 बरोबर किती सांगा 100. हा पर्यायामध्ये आहे का बघा 140 अंश. पर्याय क्रमांक किती 2. क्लिअर. ठीक आहे रे लिहून घ्या. स्टेप पूर्व 11 ला विचारला तो क्वेश्चन होता. जायचं पुढे.
काय म्हणते बा घड्याळात आताच होता का? ठीक आहे. काय म्हणते बा आधीच सकाळी 8:30च्या 15 मिनिटे आधी बैठकीसाठी पोहोचतो. बैठक किती वाजताची? 8:30ची. 15 मिनिट अगोदरच तो पोहोचला. बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेला त्याच्या सहकार्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. किती तास आधी पोहोचला? अर्धा तास आधी पोहोचला. तर बैठकीची नियोजित वेळ काय? बैठकीची नियोजित वेळ काय? आपल्याला काय काढायचं आहे? कोणाची वेळ काढायची आहे? बैठकीची वेळ आपल्याला काढायची आहे. एका एकाने उपाय. आधीच सकाळी 8:30च्या बैठकीचा टायमिंग कोणता होता रे? आधी पोहोचला तर बैठकीची नियोजित वेळ पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? बैठकीची नियोजित वेळ. मग आपल्याला बैठकीची नियोजित वेळ कशी काढता येईल? आधीच सकाळी 8:30च्या 15 मिनिटे आधी बैठकीसाठी पोहोचतो. तो पोहोचला. बैठक किती वाजता ते माहित नाही आपल्याला. आलं लक्षात? मग तो किती वाजता पोहोचला? किती वाजता पोहोचला? 8:30च्या 15 मिनिटे अगोदर. याचा अर्थ तो 8:15ला पोहोचला. 8:15लाच तो पोहोचला. ओके, पोहोचतो. बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेला त्याच्या सहकार्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. म्हणजे त्याचा जो सहकारी आहे ना, सहकारी त्याच्यापेक्षा अर्धा तास उशिरा आला. हे बघा ना काय म्हणते बा बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेला. आता बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा आला त्याचा मित्र, ती अडचण नाहीये. अडचण काय? त्याच्या सहकार्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. कोण? हा जो आधी त्या अर्धा तास अगोदर पोहोचला म्हणजे त्याचा सहकारी अर्धा तास लेट आला. म्हणजे तो किती वाजता आला? 8:45ला त्याचा सहकारी आला की नाही? आलं लक्षात? आता सहकार्यावरूनच उत्तर निघते, कारण त्यानेच म्हटलं बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेला त्याचा सहकारी. हा 40 मिनिटे उशिरा येऊ नये. मग बैठक किती वाजताची आहे? 8:05. हेच प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. मग बैठक जी आहे आपली, बैठक ही टायमिंग डायरेक्ट मायनस करतोय, लक्षात घ्या. 40 याच्यातून वजा करा. 8:05 बैठक होती. पर्याय क्रमांक किती मध्ये दाखवलाय? 4. क्लिअर? कळत आहे रे? चालेल, लिहून घ्या. एमपीएससी ग्रुप बी मुख्य 2023 लास्ट टाइमचा हा क्वेश्चन आहे. जायचं पुढे? लिहिलं रे? जर घड्याळात सकाळचे 8 तास व 20 मिनिटं झाले असतील तर तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंश? कोणच काढायचं आहे. तेच कोण काढायचं आहे. काय काढायचं आहे? फक्त चेंज झाला का रे प्रश्न? 27. बरोबर आहे? सांग काय करता येईल? 8 वाजून किती मिनिटे? 8 ला कितीने गुणू? आणि 20 ला 1/2. 8 त्रिक 24, 1 0 वजा. याने याला मला किती राहिले? 10 गुणिले 11 130. सांग 240 मधून वजा 110 केले तर किती राहते? आहे का बघा पर्यायामध्ये? आहे ना? चालू घ्या. कुठला प्रश्न होता? एमपीएससी कंबाईन ग्रुप बी मेन्स 22 चा प्रश्न आहे. मेन्सचा. जायचं पुढे? ठीक आहे. कामाला जाण्यासाठी मी घर सोडले तेव्हा घड्याळ नेमकी 8:27 ही वेळ दाखवत होते. घरी परतले तेव्हा तास व मिनिट काट्यांनी आपापल्या स्थानात नेमकी अदलाबदल केली होती. तर दिवस असलेल्या नव्या वेळेला सर्वात जवळचा पर्याय जुळणारा. लक्ष द्या किती टायमिंग? 8:27. लक्ष द्या 8:27 कशी होती? हे 12, हे 6, हे 7 आणि हे किती? 8 9 8. ओके. 8:27 कसे? 3 4 आणि 5. बघा
8:27 27 मिनिटे म्हणजे किती मिनिटे मी पहिले दाखवतो 15 20 25 30 पर्यंत नाही 27 म्हणजे एवढा येईल जवळपास एवढा येईल म्हणजे मिनिटं इथे येईल तर हा अर्ध्या तासात जवळपास झाला 8 वाजून म्हणजे हा एवढा जवळपास येईल इथे कळलं का सांगा आता मला कळलं का रे हा टायमिंग तुमचा कोणता आहे रे 8:27 चा तुमचा हा टायमिंग आहे 8 वाजून किती मिनिटं झाली 27 मिनिटं झाली नंतर पाहिलं तर हा काटा इकडे आणि तो काटा इकडे झाला आलं का लक्षात मग त्याने काय म्हणजे काट्याने आपापल्या स्थानात अदलाबदल केली होती दिवस असलेल्या नव्या वेळेला सर्वात जवळचा पर्याय सांगा मग आता आपण इथे टायमिंग चेंज करून टाकू म्हणजे काय याचा इकडे आणि याचा इकडे करू आता मला एक सांगा हा समजा मी हा इथे केला तर काय होते आलं लक्षात करून को इथेच करू काय ऍडजस्ट की दुसरं काढू अरे काढायचा का दुसरा सांगा ना तसं काय काढायला तुला मंत्र लागते ठीक आहे इथे किती पॉइंट हा 12 हा किती रे हा किती 3 आणि हा किती 9 आपल्याला या जवळपासचं पाहिजे म्हणजे इथे 8 इथे 7 इथे किती रे 6 आहे इथे 1 आणि इथे 3 नंतर 4 5 6 7 आणि 8 आता हा जो आहे हा कोणता काटा राहील 8च्या नंतरचा मिनिट काटा आणि तास काटा कुठे आहे इथे आहे आता टायमिंग कोणता 6 वाजले का नाही 5च्या नंतर 5 वाजून किती मिनिटे 30 आणि हे 10 40 45 नाही झाले 40च्या समोर गेले 40च्या समोर म्हणजे किती मिनिटं समोर गेले म्हणजे तुम्हाला एवढं आपल्याला म्हणता येईल 42च्या जवळपास 42 जवळपास म्हणजे 5 वाजून 42 मिनिटं झाली किंवा 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 6 वाजायला किंवा काय 6 वाजायला किती किती मिनिटे बाकी इथून किती मिनिटे बाकी आहे इथून पहा जवळपास हा 15 च्या समोर 3 18 6 वाजायला किती 18 मिनिटे जवळपास बाकी आहे आता या जवळपास असलेला पर्याय तुम्ही मला सांगा कुठला पर्याय आहे पहा 6 ला नेमकी 33 मिनिटे बाकी 6 ला 33 मिनिटे बाकी आहे का नाही 6 ला 17.75 जवळपास 18 मिनिटे आहे की नाही अरे हो की नाही मग हाच पर्याय असायला पाहिजे 6 ला 18 मिनिटे बाकी इथे बघा 6 ला 27 मिनिटे बाकी शक्य नाही 27 म्हणजे त्याला इथपर्यंत यावं लागेल आणि 6 वाजून 27 हे तर झालेच नाही आलं लक्षात म्हणजे पर्याय किती येईल का लक्षात चालू लिहून घ्या पर्याय क्रमांक किती असेल आपला समजलं का चला लिहून घ्या व्यवस्थित ठीक आहे जेव्हा मुलगा त्याच्या नेहमीच्या गतीच्या 5/7 गतीने चालतो तेव्हा तो शाळेत 6 मिनिटे उशिरा पोहोचतो शाळेत पोहोचायला त्याला लागणारा नेहमीचा कालावधी निघाला त्यांनी स्पीड कमी केली स्वतःची किती स्पीड कमी झाली माहिती आहे का तो 7च्या स्पीडनं चालणार होता तो 5च्या स्पीडनंच चालला त्याच्यामुळं काय झालं शाळेत 6 मिनिटे उशीर लागला त्याला पोहोचायला किती मिनिटे उशीर लागला 6 मिनिटे उशीर लागला म्हणून आपण असं करू शकतो त्याला 7ने जायचं होतं तो 5ने गेला तर तो किती आरामशीर गेला 2 आरामशीर गेला मग हा 2 बरोबर 6 मिनिटे 2 आरामशीर गेला म्हणूनच लेट 6 मिनिटं झाला ना तो तर एकूण किती 7 मग 7 बरोबर किती मिनिटे करू तिरपा गुणाकार सांगा 7 गुणिले 6 छेदामध्ये 2 1 व्यतिरिक्त 6 7 त्रिक बरोबर पर्यामध्ये 21 आहेत का नेहमीचा त्याचा वेळ किती आहे तिथे पोहोचण्याचा 21 मिनिटे आहे ठीक आहे लिहून घ्या एमपीएससी गट ब मुख्य 2022 चा क्वेश्चन आहे जायचं पुढे ठीक आहे काय म्हणते एक टोल दर 18 मिनिटांनंतर वाजतो दुसरा टोल दर 24 मिनिटांनंतर वाजतो तिसरा टोल 32 मिनिटांनंतर वाजतो जर हे तिन्ही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ निवडा हा एमपीएससी गट ब मुख्य आणि PSI मुख्य 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे एकाच वर्षी आता याच्यामध्ये
हे जे टायमिंग दिले याच्या हे जर काढायचं असेल आपल्याला याचा लसावी काढावा लागतो. काय काढावा लागतो? लसावी, तरच उत्तर मिळते. जसं मला सांगा हा टायमिंग कशात दिला? मिनिटामध्ये दिला, म्हणजे उत्तर हे कशात निघेल आपलं? मिनिटात असेल. कसं? 18, त्याच्यानंतर काय? 24, आणि त्यानंतर काय? 35. मी आता लसावी काढतो. पद्धत कोणती? की पडदा पद्धत. कोणत्या संख्येने भाग द्यायला? 2 ने देतोय. बघा 2 9 18, इथे 12, इथे 16. परत कितीने देऊ? 2 नेच देतो. याला जात नाही तर राहू द्या, नसेल जात तर 2 ने जर याला दिला तर 6, आणि 2 ने याला जर दिला तर आता कितीने देऊ? 2 ने पण जाते, 3 ने पण जाते. सांगा कितीने देऊ? 3 ने. 3 त्रिक 3 दुने, याला जातो का? पण आता सांगा कितीने देऊ? याला जात नाही. बे एक बे बेचूक झालं. आता यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी. लक्ष द्या. 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 त्रिक 72, 72 दुने 144, डबल करा. 144 दुने 288. काय निघालं? 200 किती रे? 288 हे काय? याला जर मी 60 ने भागलं तर काय मिळेल? तास मिळेल. आलं लक्षात? उरलेली मिनिटं मिळते. मी असं न भागता तुम्हाला पद्धतशीर असं भागून दाखवतो. पहा थोडं लक्ष द्या. हे बघा 60, हां 6 चोक 24, 6 चोक 24 म्हणजे किती राहिले? पहा हा 8 पासून 4 गेले 4, आणि हा 0, 48 मिनिटे बाकी राहिले. 4 तास 48 मिनिटं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. हे लक्षात. मग त्याचा टायमिंग वगैरे काही दिलाय का? सकाळी 8 वाजता. आलं लक्षात? मग 8 प्लस हे 4 आणि मिनिटं किती आहे? 48. म्हणजे काय? तुमचा किती? 12 वाजून 48. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 12 वाजून 48. येईल का लक्षात? लिहून घ्या व्यवस्थित. लिहिलाय रे सर्वांनी? चला हे किती प्रश्न झाले एकूण? 30. आज आपण इथं थांबून देऊ, बाकी उद्याला होऊ. ठीक आहे. मुलांची संख्या कशी काय कमी रे? झालीच नाही पेपर. कधीपर्यंत पेपर? 24 पर्यंत. भरपूर आहे. तुमचा कधी आहे? पहिलेच अभिनंदन. शुभेच्छा नाही, डायरेक्ट अभिनंदन. एक्झाम कुठली असो, यशस्वी होण्याचा एकच मंत्र आहे. कुठला? अभ्यास तर सगळेच करते रे, पण अभ्यास त्या दिशेने केला पाहिजे. त्यासाठी महत्त्वाचं आहे तुमचा सिलेबस माहीत असणं. झालं लक्षात? मी तुम्हाला लास्ट टाइम म्हटलं होतं, काहीतरी प्रश्न केला होता मी तुम्हाला, की फक्त गणित आणि बुद्धिमत्तेचे मला प्रकरण सांगा, की तुम्ही किती शिकले, काय झालं, त्यात प्रकरण किती असते. आलं लक्षात? मला एक सांगा, समजा गणित बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्ही पूर्ण प्रकरणच रेखाटले नाही तर आपण आउट ऑफ मार्काची अपेक्षा करू का? नाही, अपेक्षा केली तरी भेटणार नाही. लक्षात आलं? त्याचं कारण काय? अरे तुमचा सिलेबसच पूर्ण नाहीये ना. सिलेबसच पूर्ण नाहीये तर तुम्हाला आउट ऑफ गुण भेटणार नाही. हे त्या लक्षात. पहिले सिलेबस पूर्ण करून घ्या. आणि सिलेबससाठी सांगतोय, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यात भूमिती हे सर्व जर तुम्ही विषय रेखाटले तर 100 प्रकरण आहे. किती प्रकरण आहे? 100 आहे का तुमच्या नोट्समध्ये? 100 आहे का? 5 प्रकरण. आणि मग अपेक्षा करा. आपण काय करतोय की आपल्याला वाटते की आउट ऑफ मार्क आपल्याला भेटले पाहिजे, असे सहज भेटत नाही. पहिले तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करा. त्या लक्षात की 100 प्रकरण कोणते आहे, काय लिहून आहे की नाही, अभ्यास झाला की नाही. आणि 100 प्रकरण झाल्यानंतर नाही भेटले तुम्हाला मार्क आउट ऑफ, तर मला म्हणा तुम्ही, पण तो अभ्यासही केला पाहिजे, हे महत्वाचं आहे. येत्या लक्षात. शोधा मग 100 प्रकरण कुठले तर. ठीक आहे.